मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या बॅचमध्ये इंट्रोडक्शन ऑफ ब्रीदिंग या गोष्टीला पाहिलं होतं. आपण ब्रीदिंगची इंट्रोडक्शन घेतली होती. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर फॉर यू गाईज. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द डिटेल इन इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. दोन्ही प्रोसेसला आपल्याला घ्यायचं आहे. पण मागच्या बॅचमध्ये आपण काय समराइज केलं होतं? आपण मागच्या बॅचमध्ये काय पाहिलं होतं तर त्याला आपण एकदा व्यवस्थित चांगलंपणे समराइज करून घेऊ की which topic we will learn in the last batch. So we start the processes and the mechanisms of respiration, and you knows very well in the mechanisms of the respiration there are mainly the 5 process. हा जो काही रेस्पिरेशनचा जो काही आपण कॉमनली मेकॅनिझम पाहतो तर या रेस्पिरेशनच्या मेकॅनिझम्समध्ये आपण जवळपास 5 प्रकारच्या प्रोसेसेस पाहतो. देर आर अबाउट द 5 प्रोसेसेस इन द mechanisms of respiration. Out of that, first process is the pulmonary ventilation, also known as the breathing. म्हणजे काय? The breathing means the process by which we can inhale the atmospheric oxygen or the air and release alveolar air or the carbon dioxide. The second process is the exchange of oxygen and carbon dioxide between the bloods and alveoli. Third process, the transportation of that respiratory gases. Fourth, again exchange of the oxygen and CO2 in between who? The blood and cell. And next and last one process is the utilization of oxygen. तर या सगळ्या प्रोसेसेस पैकी आज सगळ्यात पहिली प्रोसेस आपल्याला अर्ध डिटेली शिकायची आहे, ब्रीदिंग. तर आपण मागच्या बॅचमध्ये ब्रीदिंगच्या बद्दल एक गोष्ट पाहिली होती की बाबा ब्रीदिंग जी आहे इन द इंट्रोडक्शन ऑफ ब्रीदिंग लेक्चर्स आपण पाहिलं होतं की बाबा ब्रीदिंगची जी प्रोसेस आहे तर तिच्यामध्ये आपण 2 प्रोसेसेस पाहतो. पहिली प्रोसेस आपण कॉमनली पाहतो इन्स्पिरेशन, आणि दुसरी प्रोसेस आपण कॉमनली पाहिली होती एक्सपिरेशन. अशा 2 प्रकारच्या प्रोसेसेस आपण या ब्रीदिंग मध्ये पाहतो. वन इज द इन्स्पिरेशन अँड सेकंड वन इज द एक्सपिरेशन. सो इन्स्पिरेशन म्हणजे काय? द इन्स्पिरेशन मीन्स दॅट द ॲटमॉस्फिरिक एअर ड्रेन इन द लंग्स. ते एअर लंग्स मध्ये घेणं. दिस प्रोसेस, दिस ॲक्टिव्हिटी इज नथिंग बट अन इन्स्पिरेशन और इन्हालेशन. त्याला आपण इन्हालेशन सुद्धा म्हटलं होतं, इन्हालेशन्स. आणि आतमध्ये घेतलेली जी ॲटमॉस्फिरिक एअर आहे तर तिचं युटिलायझेशन करून जे काही मग एअर तयार होते जी अल्व्हिओलाई मध्ये असते, जिला आपण अल्व्हिओलर एअर म्हणतो, तर इट इज रिलीज आउट. ते रिलीज केल्या जाते. दॅट प्रोसेस इज कॉमनली कॉल्ड एज एक्सपिरेशन. मग प्रश्न आपल्या समोर हा उरतो की बा आपण बाहेरची जी हवा आहे ती आतमध्ये कशी काय घेतो, म्हणजे हाऊ द इन्स्पिरेशन इज ऑकर. आणि आतमधली जी एअर आहे तर ती आपण कशी काय एक्सपेल्ड आउट करतो, म्हणजे हाऊ द एक्सपिरेशन इज ऑकर. त्याच टॉपिकला आपल्याला पाहायचं आहे. सो लेट स्टार्ट अँड प्लीज कॉन्सन्ट्रेशनली माझं लेक्चर व्यवस्थित ऐकायचं आहे. आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस शिकायची आहे इन्स्पिरेशन. सगळ्यात पहिले आपण इन्स्पिरेशनवरती डिस्कशन्स करू की बा व्हॉट इज द इन्स्पिरेशन. तर मी पहिलेच म्हटलं बा इन्स्पिरेशन. सो आपला सगळ्यात पहिला आजचा टॉपिक असेल इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन किंवा इन्हाल्सेशन. इन्स्पिरेशन त्याला आपण कॉमनली म्हणू श्वास घेणं. आता आपल्याला एक सगळ्यात पहिली आयडिया माहित आहे की बा इन्स्पिरेशन जे आहे हे केव्हा होते सर? इफ द इंट्रापल्मनरी प्रेशर, जर इंट्रापल्मनरी प्रेशर
म्हणजे काय? व्हाट इज द इंट्रा पल्मोनरी प्रेशर? तो इंट्रा पल्मोनरी प्रेशर का मतलब होता है द प्रेशर विद इन लंग्स, कि लंग्स के अंदर जो प्रेशर होता है उसी को अपन बोलते हैं इंट्रा पल्मोनरी प्रेशर। और ये अगर इंट्रा पल्मोनरी प्रेशर अगर एटमॉस्फेरिक प्रेशर से हो कम, क्या हो कम, अगर वो लेस होगा तभी जाकर अपन क्या कर सकते हैं, बाहर की जो हवा है, बाहर की जो एयर है इज ड्रेन इन द लंग्स, तभी जाके इंस्पिरेशन होगा। तो इंस्पिरेशन होने के लिए इंट्रा पल्मोनरी प्रेशर कैसे होता है? ऑलवेज लेस देन एटमॉस्फेरिक प्रेशर। जो कुछ भी एटमॉस्फेरिक प्रेशर है उस एटमॉस्फेरिक प्रेशर से इंट्रा पल्मोनरी प्रेशर होना चाहिए लेस, तभी जाके होगा रे बेटा इंस्पिरेशन। तो इंट्रा पल्मोनरी प्रेशर लेस कैसे किया जाता है? जब अपन इंट्रा पल्मोनरी प्रेशर को लेस करेंगे तभी जाके होगी रे बेटा इंस्पिरेशन। तो सबसे पहिले आपल्याला काय करायचं आहे? इंट्रा पल्मोनरी प्रेशरला कमी करायचं आहे। कसं? आता आपल्याकडे फिजिक्सच्या नुसार, थिअरीच्या नुसार, फिजिक्स थिअरीच्या नुसार आपल्याकडे एक इक्वेशन आहे। कुठली इक्वेशन आहे तर लक्षात ठेवायचं, आपल्याकडे एक इक्वेशन आहे व्हॉल्यूम ऑफ अ थिंग, अ मॅटर, कुठल्याही गोष्टीचा व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर। व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर। जो काही व्हॉल्यूम असेल तर हा व्हॉल्यूम ऑलवेज इनवर्सली प्रोपोर्शनल टू कोणासोबत असतो रे बेटा? प्रेशर। इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, लक्षात ठेवायचं, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट। द व्हॉल्यूम ऑफ एनी मॅटर, कुठल्याही गोष्टीचा व्हॉल्यूम हा ऑलवेज इनवर्सली प्रोपोर्शनल असतो प्रेशरशी। म्हणजे काय? जर व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर प्रेशर डिक्रीज, आणि व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल तर प्रेशर इन्क्रीज। त्याला म्हणतात इनवर्सली प्रोपोर्शनल। अगर वॉल्यूम बढ़ता है तो प्रेशर होता है डिक्रीज, और वॉल्यूम डिक्रीज होता है तो प्रेशर होता है इन्क्रीज। म्हणजेच वॉल्यूम आणि प्रेशर काय आहेत रे बेटा? इनवर्सली प्रोपोर्शनल। सो सगळ्यात पहिले आज आपण इन्स्पिरेशन या प्रोसेसला शिकतोय की बा व्हॉट इज द इन्स्पिरेशन। द इन्स्पिरेशन मीन्स दॅट इट इज द प्रोसेस ऑफ ब्रीथिंग बाय विच वी ड्रेन द एटमॉस्फेरिक एअर इन द लंग्स, की ज्या प्रोसेसच्या थ्रू, ज्या ब्रीथिंगच्या प्रोसेसच्या थ्रू आपण एन्व्हायरमेंट मधली जी हवा आहे, ही जी काही आपण हवा घेतो आतमध्ये एकदम, ही जी काही आपण इन्स्पिरेशन करतो, तर हे इन्स्पिरेशन कसं काय होते? हाऊ द प्रोसेस, हाऊ द इन्स्पिरेशन, हाऊ वी कॅन इनहेल अँड ड्रेन द एअर फ्रॉम द एन्व्हायरमेंट, कशी काय? The reason behind that the intrapulmonary pressure is less in the lungs। अगर लंग्स का इंट्रापल्मोनरी प्रेशर लेस होगा तभी जाके अपन क्या कर सकते हैं? बाहर के एयर अंदर ले सकते हैं, मतलब इंस्पिरेशन होगा। तो कैसे किया जाता है इंट्रापल्मोनरी प्रेशर को लेस? तो अपने पास एक फॉर्मूला है अकॉर्डिंग टू फिजिक्स थ्योरी। तो वॉल्यूम इज ऑलवेज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर। प्रेशर को इनवर्सली प्रोपोर्शनल होता है। मग सगळ्यात पहिले जर तुम्हाला प्रेशर जर लेस करायचं असेल, इंट्रापल्मोनरी प्रेशर जर लेस करायचं असेल, तुम्हाला व्हॉल्यूमला काय करावं लागेल? इन्क्रीज करावं लागेल। अगर वॉल्यूम इंक्रीज होगा तभी जाके इंट्रापल्मोनरी प्रेशर क्या होगा रे बेटा? लेस होगा। तो आपको किसका वॉल्यूम बढ़ाना है? तो आपको वॉल्यूम बढ़ाना है लंग्स का। ये जो लंग्स है, दिस इज द लंग्स, ये जो रेडिश कलर को आपको दिखाई दे रहा है, दिस इज द लंग्स। इस लंग्स का आपको क्या करना है? वॉल्यूम बढ़ाना है। तो लंग्स के अंदर जो कुछ भी वॉल्यूम है, जो कुछ भी स्पेस है, टोटली वॉल्यूम है। और इस वॉल्यूम को अपन क्या बोलेंगे? पल्मोनरी वॉल्यूम।
द लंग्स वॉल्यूम, लंग्स के अंदर जो वॉल्यूम होता है, जो स्पेस होती है, उसको अपन बोलते हैं पल्मोनरी वॉल्यूम। इसको बढ़ाना है। आता पल्मोनरी वॉल्यूमला कसं काय वाढवसाल, तर या पल्मोनरी व्हॉल्यूमच्या वरती आपल्याला काय दिसतो, किंवा या लंग्सच्या वरती आपल्याला काय दिसतोय, तर या लंग्सच्या वरती आपल्याला दिसत आहे थोरॅसिक चेंबर। हा पूर्ण थोरॅसिक चेंबर आहे। हा जो आहे तर याला आपण कॉमनली म्हणू रिब्स। दिस आर द रिब्स। लेवर साइडनं आपल्याला कॉमनली इथं दिसत आहे डायफ्राम, आणि मागच्या साइडनं डॉर्सल साइडनं आपल्याला कॉमनली दिसत आहे रे बेटा हा वर्टेब्रल कॉलम। सो हा झाला एक थोरॅसिक कॅव्हिटी किंवा थोरॅसिक चेंबर। तर थोरॅसिक चेंबर जो आहे, तर थोरॅसिक चेंबरचा सुद्धा व्हॉल्यूम असतो, तर त्या थोरॅसिक चेंबरच्या व्हॉल्यूमला आपण कॉमनली म्हणू थोरॅसिक व्हॉल्यूम। ऑलवेज लक्षात ठेवायचं, इट इज कॉल्ड एज थोरैसिक वॉल्यूम। तो सबसे पहले क्या होगा, ध्यान से सुनना मेरी बात, कि इंस्पिरेशन कैसे होता है। अगर इंस्पिरेशन होना है तो इंट्रा पल्मोनरी प्रेशर एटमॉस्फेरिक प्रेशर से क्या होना चाहिए, लेस होना चाहिए। कैसे किया जाता है, तो अपने पास फॉर्मूला है, वॉल्यूम इज ऑलवेज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर। तो अपन को वॉल्यूम को बढ़ाना है, तभी जाके प्रेशर क्या होगा, डिक्रीज। तो लंग्स के अंदर जो वॉल्यूम होता है उसका नाम क्या, इट इज कॉमनली कॉल्ड एज पल्मोनरी वॉल्यूम। तो ये कैसे बढ़ेगा, तो सबसे पहले लंग्स पर कवरिंग किसकी है, तो लंग्स पे कवरिंग है थोरैसिक केज की, उसके ऊपर थोरैसिक चेंबर है, और उसका भी वॉल्यूम होता है, उसको अपन बोलते हैं थोरैसिक वॉल्यूम। आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं, जर थोरैसिक वॉल्यूम जर वाढत असेल, if the size of thoracic volume is increases, then the size of pulmonary volume is increases. तेव्हाच पल्मोनरी व्हॉल्यूमची साईज वाढते। and as the size of pulmonary volume is increases, it decreases the pressure within the lungs. त्याच्यामुळे लंग्सच्या आतमधलं प्रेशर काय होईल, कमी, and causes the inspiration. सो सगळ्यात पहिले आपल्याला थोरॅसिक व्हॉल्यूमला वाढवावं लागेल। म्हणजे हा जो व्हॉल्यूम आहे, तर या व्हॉल्यूमला थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, वाढवावं लागेल, साईज मोठी करावं लागेल। तर कसं होते, तर पा मेकॅनिझम काय होतो, तर सगळ्यात पहिले इथं काय होते, हा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी काय होते, तर देयर इज ए कॉन्ट्रॅक्शन। इथं कॉन्ट्रॅक्शन होते, देयर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम। इथं डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन होते, डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन होते, हे असं डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन। तुम्हाला कॉमनली मी डायफ्राम दाखवता, दिस इज द डायफ्राम। अरे डायफ्राम को कॉन्ट्रैक्ट किया जाता है, कॉन्ट्रैक्ट किया जाता है, मतलब ये जो डायफ्राम है, ये जो डायफ्राम है, तो इस डायफ्राम को क्या किया जाता है, तो इस डायफ्राम को किया जाता है कॉन्ट्रैक्ट। अभी मैं आपको दिखा रहा हूं, डायफ्राम यहाँ पे कॉन्ट्रैक्ट हो रहा है, दिस इज द कॉन्ट्रैक्शन ऑफ डायफ्राम। जो डायफ्राम इथं होता, मी तुम्हाला डॉट डॉट न दाखवतो की डायफ्राम कुठं होता, जो डायफ्राम इथं होता, तर त्या डायफ्रामचं काय झालं रे बेटा, कॉन्ट्रॅक्शन। हा इथं डायफ्राम होता, आणि या डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती डायफ्राम पा खाली येताना तुम्हाला कॉमनली दिसतोय आणि स्ट्रेट होतोय, बरोबर आहे। जो डायफ्राम अगोदर या असा होता, म्हणजे कसा होता, तर तो डोम शेपेडचा होता, तर तो डोम शेपेडचा डायफ्रामचं काय होता, एक कॉन्ट्रॅक्शन। अँड ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम, इट बिकम्स फ्लॅट। तो तिथं कॉमनली फ्लॅट झाला, दिस इज द डायफ्राम। हा इथं फ्लॅट झाला, पूर्ण फ्लॅट झाला। आता पहा, या डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन झालं, डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन कसं झालं पहा बरं, या डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन कसं झालं, या वर खाली म्हणजे या ऍक्सिसनं, सरळ ऍक्सिसनं झालं, हे पोस्टेरियर साइड आणि हे अँटीरियर साइड। म्हणजे डायफ्रामचं जे कॉन्ट्रॅक्शन होते, या डायफ्रामचं जे कॉन्ट्रॅक्शन होते कुठल्या ऍक्सिसनं झालं, इट इज इन द अँटेरियो पोस्टेरियर ऍक्सिस। त्या अँटेरियो पोस्टेरियर ऍक्सिसनं कॉन्ट्रॅक्शन झालं। आता पहा, या डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे इथं जी स्पेस तयार झाली, तर या स्पेसच्या मुळे सुद्धा
या स्पेसच्या मुळे सुद्धा हा जो काही लंग्सचा व्हॉल्यूम आहे, त्या लंग्सचा व्हॉल्यूम सुद्धा वाढ. अगोदर लंग्स इथं होतं, पहा बरं थोडासा व्हॉल्यूम वाढत आहे का तरी. यस, ओके. आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, फक्त डायफ्रामचंच कॉन्ट्रॅक्शन होत नाही, तर ह्या ज्या काही रिब्स आहेत आणि या रिब्स मध्ये आपल्याला कॉमनली ह्या ज्या काही मसल दिसतात ज्यांना आपण म्हणतो इंटरकोस्टल मसल, तर ह्याच्यातल्या एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. दोन प्रकारच्या इंटरकोस्टल मसल असतात, ह्या एक्सटर्नल आणि या इंटरनल. तर कुठल्या? एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल यांचं सुद्धा होते कॉन्ट्रॅक्शन. काय होते? कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ इंस्पिरेशन, जब इंस्पिरेशन प्रोसेस होती है तब किन चीजों का कॉन्ट्रैक्शन होता है? तो सबसे पहले होता है कॉन्ट्रैक्शन ऑफ डायफ्राम. डायफ्राम को कॉन्ट्रैक्ट किया जाता है किस डायरेक्शन में? तो एंटेरियो पोस्टीरियर डायरेक्शन में. मतलब एंटेरियो पोस्टीरियर एक्सिस, नहीं तो बोलेंगे डायरेक्शन. एंटेरियो पोस्टीरियर एक्सिस में डायफ्राम का कॉन्ट्रैक्शन होता है. साइमल्टेनियसली जो एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल है उसका भी कॉन्ट्रैक्शन होता है. तो कौन सी डायरेक्शन में होता है? तो उसका कॉन्ट्रैक्शन होता है डॉर्सो वेंट्रल एक्सिस. डॉर्सो वेंट्रल एक्सिस में उसका क्या होता है रे? कॉन्ट्रैक्शन होता है. किसका? एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल का. और जब ऐसे कॉन्ट्रैक्शन होगा या ऐसे ऊपर कॉन्ट्रैक्शन होगा, तो ड्यू टू द कॉन्ट्रैक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल ये जो रिब्स है ये पूरी की पूरी ऊपर जाने लगती है, ये पूरी की पूरी ऊपर जाने लगती है. और इसके वजह से, मतलब डायफ्राम और एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल के कॉन्ट्रैक्शन की वजह से वहां पे थोरैसिक वॉल्यूम क्या होता है? इंक्रीज होता है. और जब थोरैसिक वॉल्यूम अगर इंक्रीज होगा तो अपन को मालूम है कौन सा वॉल्यूम इंक्रीज होगा? तो पल्मोनरी वॉल्यूम इंक्रीज होगा. अगर पल्मोनरी वॉल्यूम इंक्रीज होगा मतलब क्या होगा? तो वॉल्यूम ऑफ लंग्स. अगर वॉल्यूम इंक्रीज होगा, लंग्स का वॉल्यूम इंक्रीज होगा, तो लंग्स के अंदर जो प्रेशर है वो ऑलवेज क्या होगा? डिक्रीज. और लंग्स के अंदर का जो प्रेशर होता है इंट्रा पल्मोनरी प्रेशर अगर डिक्रीज होगा तब क्या होगा रे बेटा? इंस्पिरेशन. मतलब तभी अपन क्या कर सकते हैं, बाहर की जो एयर अपन लेते हैं इट इज ड्यू टू द लेस इंट्रा पल्मोनरी प्रेशर. कैसे किया जाता है लेस इंट्रा पल्मोनरी प्रेशर? तो सर सबसे पहले अब इतना समझ में आया कि इंस्पिरेशन होने के लिए इंट्रा पल्मोनरी प्रेशर ऑलवेज होना चाहिए एटमॉस्फेरिक प्रेशर से कम, लेस. तो कैसे किया जाता है? तो वहां पे जो पल्मोनरी वॉल्यूम है उसको बढ़ाया जाता है. कैसे? थोरैसिक वॉल्यूम को बढ़ाया जाता है. कैसे? तो वहां पे कॉन्ट्रैक्शन होता है. किसका? तो डायफ्राम का और एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल का. तो डायफ्राम का कॉन्ट्रैक्शन कैसे होता है? इन एंटेरो पोस्टीरियर एक्सिस, ऊपर नीचे. मतलब जो डायफ्राम ऊपर है उसको नीचे खींचा जाता है. कंपैरिजन करो, एक इमेजिनरी करो, इमेजिन करो कि लंग्स है, इसका जो डायफ्राम है वो नीचे खींच रहा है, मतलब अंदर की स्पेस क्या होगी? बढ़ेगी. और स्पेस बढ़ना मतलब वॉल्यूम बढ़ना. साइमल्टेनियसली जो रिब्स मसल है वो भी कॉन्ट्रैक्ट हो रही. और रिब्स मसल कॉन्ट्रैक्ट होने की वजह से ये जो रिब्स है इस रिब्स को भी ऊपर ऊपर खींचा जाता है. लिफ्ट अप, उसको लिफ्ट अप किया जाता है. और लिफ्ट अप, अप मतलब ऊपर खींचा जाता है. इन विच एक्सिस? डॉर्सो वेंट्रल एक्सिस. ये नीचे और ये ऊपर, मतलब जो वॉल्यूम है वो वॉल्यूम क्या हो रहा है? बढ़ रहा. वॉल्यूम बढ़ रहा. कौन सा वॉल्यूम बढ़ रहा? तो डायफ्राम और रिब्स यहाँ पे कॉन्ट्रैक्ट हो रही, मतलब थोरैसिक वॉल्यूम बढ़ रहा. थोरैसिक वॉल्यूम अगर बढ़ता है तो कौन बढ़ेगा? तो ऑटोमेटिकली पल्मोनरी वॉल्यूम बढ़ेगा. और पल्मोनरी वॉल्यूम बढ़ेगा मतलब क्या? तो सर अपन को मालूम है वॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. अगर पल्मोनरी वॉल्यूम बढ़ता है तो ऑलवेज पल्मोनरी प्रेशर क्या होगा? डिक्रीज. एंड जब पल्मोनरी वॉल्यूम डिक्रीज होगा क्या होगा? इंस्पिरेशन. मतलब जो बाहर की एयर है वो बाहर की एयर क्या होगी रे बेटा? अंदर आएगी. सो दिस इज द प्रोसेस ऑफ इंस्पिरेशन. सोपी आहे का इन्स्पिरेशन? यस. मग आता पाहायची आपल्याला एक्सपिरेशन. जर इन्स्पिरेशन कळली असेल तर एक्सपिरेशन समजते. ओके.
दिस इज द प्रोसेस कॉल्ड ॲज इन्स्पिरेशन. एकदा परत मी सांगतो तुम्हाला की इन्स्पिरेशन कसं होतं. सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं, आजचं हेडिंग आहे आपलं इन्स्पिरेशन, की हाऊ द इन्स्पिरेशन इज ऑकर. सगळ्यात पहिले सांगितलं इन्स्पिरेशन म्हणजे काय. इट इज द प्रोसेस ऑफ ब्रीथिंग बाय विच द एन्व्हायरमेंटल और ॲटमॉस्फेरिक एअर इज ड्रेन इन द लंग्स. हाऊ, कसं काय. व्हेन द इंट्रापल्मनरी प्रेशर इज लेस दॅन, when the intrapulmonary pressure is less than the atmospheric pressure. अगर एटमॉस्फेरिक प्रेशर से इंट्रापल्मोनरी प्रेशर अगर लेस होगा, लेस कम होगा, तभी जाके होगा इंस्पिरेशन. तो व्हाट इज इंट्रापल्मोनरी प्रेशर. तो पल्मोनरी का मतलब होता है सर लंग्स, इंट्रा मतलब अंदर, लंग्स के अंदर का प्रेशर मतलब इंट्रापल्मोनरी प्रेशर. कैसे होना चाहिए, लेस, तभी जाके होता है इंस्पिरेशन, तभी जाके होता है फुस, तभी जाके होता है श्वास घेने. बरोबर. मग कैसे इंट्रापल्मोनरी प्रेशर को डिक्रीज किया जाता है. तो सबसे पहले डायफ्राम और रिब्स का किया जाता है. रिब्स नहीं, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल का होता है कॉन्ट्रैक्शन. तो डायफ्राम का कॉन्ट्रैक्शन कैसे होता है, तो एंटेरो पोस्टीरियर एक्सिस में होता है. इतना समझा. यस. और रिब्स में जो एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल है उसका कैसे होता है, डॉर्सो वेंट्रल एक्सिस में. ये नीचे और ये ऊपर. तो वॉल्यूम क्या होगा, बढ़ेगा ना. वॉल्यूम बढ़ेगा कि नहीं, वॉल्यूम बढ़ेगा. तो थोरेसिक वॉल्यूम अगर बढ़ेगा तो ऑटोमेटिकली लंग्स का भी वॉल्यूम क्या होगा, बढ़ेगा. और लंग्स का वॉल्यूम बढ़ेगा, अगर वॉल्यूम बढ़ेगा तो प्रेशर क्या होगा, डिक्रीज. एंड इफ द इंट्रापल्मोनरी प्रेशर इज लेस और डिक्रीज देन कॉजेस इंस्पिरेशन. ऐसे होता है इंस्पिरेशन. समझा. ओके. सो इंस्पिरेशन ये जो है इसको कॉन्ट्रैक्ट करना पड़ रहा, एक्टिविटी करनी पड़ रही, कॉन्ट्रैक्ट. और कॉन्ट्रैक्ट करने के लिए अपन के पास चाहिए एनर्जी. तो ये एनर्जी रिक्वायर्ड प्रोसेस है, लक्षात ठेवायचं है. इंस्पिरेशन जो है वो एनर्जी रिक्वायर्ड प्रोसेस है. दैट्स व्हाई द इंस्पिरेशन इज द एक्टिव प्रोसेस. एक एक्टिव प्रोसेस है, ऑलवेज लक्षात ठेवायचं. एक्टिव प्रोसेस है. मेरे को बोलो ये इंट्रापल्मोनरी प्रेशर इस इंस्पिरेशन में कैसा है, लेस है. लेस है, लेस है मतलब लंग्स के अंदर जो प्रेशर है वो निगेटिव्ह प्रेशर आहे. लक्षात ठेवायचं है. जर इंट्रापल्मोनरी प्रेशर लेस असेल तो वो निगेटिव्ह होता है. ओके. लक्षात ठेवायचं. दिस इज द टोटल अँड डिटेल आयडिया अबाउट द इन्स्पिरेशन. ज्याच्यामध्ये डायफ्रामचा शेप कसा दिसतो रे बेटा, फ्लॅट. नाउ आता आपल्याला पाहायचंय नेक्स्ट प्रोसेस, दॅट इज द एक्सपिरेशन. एक्सपिरेशन पाहायचंय. तो होप ठेवत असेल की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आपल्याला आता एक्सपिरेशन पाहायचं. काय पाहायचंय, एक्सपिरेशन. बस याच्याच अपोजिट एक्सपिरेशन. एक्सपिरेशन इसको बोलते हैं एक्साल्सेशन. मतलब the air from the lungs is released out. Inspiration drain in और expiration release out. तो मेरे को बोलो अगर आपको अल्वियोलर एयर को रिलीज आउट करना है तो इंट्रापल्मोनरी प्रेशर कैसे होना चाहिए. एयर लेने के लिए इंट्रापल्मोनरी प्रेशर लेस होना चाहिए. और एयर रिलीज करने के लिए अभी इंट्रापल्मोनरी प्रेशर कैसे होगा, तो हाई होगा. जब इंट्रापल्मोनरी प्रेशर हाई होगा देन द एटमॉस्फेरिक प्रेशर देन कॉजेस एक्सपिरेशन. तो कैसे, तो वे देखो इंस्पिरेशन में अपन ने क्या किया था, कॉन्ट्रैक्शन. एक्सपिरेशन में इसका क्या होगा, रिलैक्सेशन. बराबर है कि नहीं. इंस्पिरेशन में वॉल्यूम बढ़ाने के लिए क्या किया था, खींचा था ना, कॉन्ट्रैक्शन किया था. अब ये अंदर की एयर जो है बाहर निकालनी है. मतलब आपको क्या करना है, इस इंट्रापल्मोनरी प्रेशर को बढ़ाना है. प्रेशर को बढ़ाना है तो वॉल्यूम को क्या करना पड़ेगा, अभी कम करना पड़ेगा. तो वॉल्यूम को कम करना पड़ेगा तो जो जो चीज यहाँ पे कॉन्ट्रैक्ट हुई उसका क्या होगा, रिलैक्सेशन. तो डायफ्राम का हुआ था कॉन्ट्रैक्शन, इसका क्या होगा, रिलैक्सेशन. इन विच डायरेक्शन, वही डायरेक्शन एंटेरो पोस्टीरियर एक्सिस में. और एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल का भी क्या होगा, रिलैक्सेशन. रिलैक्सेशन होने से वजह से अपनी अपनी जगह पर ये रिटर्न आएगी.
जो उसकी जगह थी उस जगह पे वो रिटर्न आएंगे। दिस इज द जगह, इस जगह पे वो रिटर्न आए, जिसकी वजह से वॉल्यूम फिर से हुआ कम। और डायफ्राम जो है इट ऑल्सो बिकम्स इट्स शेप, डायफ्राम को उसका शेप मिल जाएगा। तो डायफ्राम का शेप ऐसा होता है, बराबर है, तो डायफ्राम का उसका शेप मिल जाएगा बिकॉज ड्यू टू द रिलैक्सेशन। ओके, और बन जाएगा डोम, डोम शेपेड बन जाएगा। तो रिलैक्सेशन होने की वजह से थोरैसिक वॉल्यूम क्या हुआ, कम। ड्यू टू द रिलैक्सेशन ऑफ डायफ्राम एंड एक्सटर्नल कोस्टल मसल, the thoracic volume is decreased. As the thoracic volume is decreased, the pulmonary volume is also decreased. As the pulmonary volume is decreased, the pressure is increased. As the pressure is increased, causes expiration. आहे का सोपं? सोपं आहे का? इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन एकदम सोपं आहे. ते इन्स्पिरेशन जर समजलं असेल तर एक्सपिरेशन समजते. एक्सपिरेशन मध्ये डायफ्राम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलचं होते रिलॅक्सेशन. ते इन्स्पिरेशन मध्ये डायफ्राम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलचं होते कॉन्ट्रैक्शन. कॉन्ट्रैक्शन होने की वजह से वॉल्यूम बढ़ता है, वॉल्यूम बढ़ने की वजह से प्रेशर कम होता है. इसीलिए अपन इसकी वजह से अपन एयर अंदर की बाहर की जो एयर है उसको अंदर लेते. और रिलैक्सेशन और एक्सपिरेशन कैसे होता है? तो डायफ्राम जो कॉन्ट्रैक्ट हुआ उसका क्या होगा, रिलैक्सेशन. रिलैक्सेशन होने की वजह से वॉल्यूम कम, प्रेशर ज़्यादा, इसीलिए अंदर की जो एयर है वो रिलीज आउट. सोपा आहे का? यस, दिस इज द प्रोसेस इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. समजलं दोन्ही प्रोसेसेस. आता पहा, इन्स्पिरेशन मी काय म्हटलं होतं की ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. तर मला सांगा एक्सपिरेशन कशी असेल? इनॅक्टिव्ह नाही, त्याला म्हणू आपण पॅसिव्ह प्रोसेस. तर एक्सपिरेशन इट इज द पॅसिव्ह प्रोसेस. ही एक पॅसिव्ह प्रोसेस आहे, म्हणजे याला कुठल्या प्रकारची एनर्जी लागत नाही. जसे चड्डीची इलास्टिक एकदा आपण कॉन्ट्रॅक्ट केली तर रिलॅक्स होण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च किंवा कुठल्याच प्रकारची एनर्जी लागत नाही. म्हणून एक्सपिरेशन कशी प्रोसेस आहे रे बेटा? पॅसिव्ह प्रोसेस आहे. लक्षात ठेवता येईल का? जिच्या थ्रू आपण अल्व्हिओलर एअर काय करतो, रिलीज आउट. सो दिस इज द बोथ ऑफ द प्रोसेस इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. दोन्ही गोष्ट एकदम सोप्या आहेत. मी तुम्हाला थेरी पाठवतो, जशी या तशी व्यवस्थित लिहून घ्यायची. आणि ही जे डायग्राम्स आपल्या बुकमधील NCERT डायग्राम्स दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. डायफ्राम हा इन्स्पिरेशनमध्ये फ्लॅट होतो, तर एक्सपिरेशनमध्ये परत त्याच्या ओरिजिनल शेपवरती येतो, जसा बनतो डोम शेपेड. ही गोष्ट एक महत्त्व आहे, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. अँड दिस इज टुडेज लेक्चर्स. ओके, आता यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर आपण एका मिनिटाला किती वेळा मग सर इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन करतो, म्हणजे आपण किती वेळा ब्रीथ घेतो. ब्रीथ म्हणजे काय? एक ब्रीथ, एक श्वास म्हणजे काय? घेणं सोडणं. इट इज कॉल्ड एज एक ब्रीथ. तर एका मिनिटामध्ये आपण 12 ते 16 वेळा इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन करतो, म्हणजे ब्रीथ करतो पर मिनिट. अँड दिस इज अ नॉर्मल ब्रीदिंग रेट. किती आहे नॉर्मल ब्रीदिंग रेट? 12 to 16 ब्रीथ्स पर मिनिट. इट इज द ब्रीदिंग रेट. हा एक ब्रीदिंग रेट आहे आणि इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा एक आपला ब्रीदिंग रेट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा. किती वेळा आपण श्वास घेतो आणि सोडतो? तर 12 ते 16 वेळा. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो बाकीचा जो टॉपिक आहे तो पाहू रे बेटा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. आजसाठी इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आजसाठी एवढंच. बाकी पाहू रे बेटा उद्याच्या बॅचमध्ये. थँक्यू.